तुम्हाला प्राजक्ता शुक्रेची स्टोरी माहितीये का? एक छोट्या शहरातली मुलगी वयाच्या 4थ्या वर्षापासून स्पर्धा जिंकत इंडियन आयडलमध्ये धडक मारून स्टार होते आणि आता 2026 मध्ये बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये भर गाजवतीये. ही आहे प्राजक्ता शुक्रे. आज मी तुम्हाला सांगणार आहे प्राजक्ता शुक्रेची धमाकेदार स्टोरी. काही लोक प्रसिद्ध असतात म्हणून स्टार होतात आणि काही लोक फक्त आवाजामुळे ओळखले जातात. तुम्ही तिचा चेहरा विसरू शकता, पण तिचा आवाज नाही. आयो रे मोरे श्याम सावरिया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला प्राजक्ता शुक्रेबद्दल अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला कोणीच सांगणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्राजक्ता शुक्रेचा जन्म 29 नोव्हेंबर 1987 ला जबलपूर, मध्य प्रदेशात झाला. सध्या वय 38, पण बघा तिची एनर्जी. असं वाटतं की ती 28ची आहे. तिचं बालपण, आई संगीत शिक्षिका असल्याने घरातच संगीताचा माहोल. तर प्राजक्ताने 4थ्या वर्षी संगीत स्पर्धा सुरू केल्या. शाळा जबलपूरमध्येच, आणि 12वीत असताना इंडियन आयडॉल सीझन 1 मध्ये भाग घेतला. सायन्स स्ट्रीम होती, पण शेवटी संगीत जिंकलं. त्या काळात यूट्यूब नव्हतं, रील्स नव्हत्या. त्या काळात व्हायरल होण्यासाठी एकच मार्ग होता, टीव्ही. आणि ती थेट भारतभर पोहोचली. 2005 मध्ये इंडियन आयडलमध्ये टॉप 5 मध्ये एकमेव मुलगी, आणि ती 4थ्या क्रमांकावर आली. पण खरी गोष्ट, त्या सीझनमधली स्ट्रॉंगेस्ट फिमेल व्हॉइस म्हणून लोकांनी तिला लक्षात ठेवलं. शो संपला आणि लाईफ शिफ्ट झाली. त्यानंतर सोनी BMG सोबत करार, लेस्ली लुईस सोबत अल्बम, धक्का अल्बममधली धक्का, कुछ तो कहो ही गाणी गाजली. आणि चित्रपटात शादी नंबर 1 मधलं हॅलो मॅडम, जाने मन मधलं कबूल करले, 30 मार खानमधलं हॅपी एंडिंग, आणि मराठीत झुले झुले पाळणासारखी. तिच्या आवाजात एक जादू आहे, सुरेल आणि इमोशनल. इस मोड़ से जाते हैं. मला वैयक्तिक वाटतं ती मल्टी टॅलेंटेड आहे. हिंदी, मराठी, पंजाबी, बंगाली सगळ्या भाषेत गाते. आणि रेट्रो रिमिक्सेस, मन क्यू बहकासारखी गाणी, असं वाटतं जुन्या गाण्यांना नवं जीवन देतीये. ह्युमरमध्ये सांगतो, जसं तुम्ही पार्टीत जुनी गाणी प्ले कराल आणि सगळे डान्स करू लागतील, तसं प्राजक्ताच्या गाण्याने सगळ्यांचा मूड तयार होतो. प्राजक्ता शुक्रेचं वैयक्तिक आयुष्य. 2015 मध्ये चिराग कात्रेसोबत लग्न केलं, पारंपरिक महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये. चिराग एक बिझनेसमॅन आहे आणि त्यांना शनाया नावाची त्यांची एक गोड मुलगी. मुंबईत राहतात. प्राजक्ता म्हणते, फॅमिली तिची स्ट्रेंथ आहे. जसं तुम्ही जॉब आणि घर दोन्ही सांभाळता, तसं तिने करिअर आणि कुटुंब बॅलन्स केलं आहे. पण रिअल लाईफने तिला ट्विस्ट दिला. 2010 मध्ये तिच्या कारचा ॲक्सिडेंट झाला. न्यूज, रूमर्स, टेन्शन. मदतीला आलेल्या अभिजित सावंतलाच लोकांनी मारहाण केली. इमॅजिन करा त्या क्षणी तिची मेंटल स्टेट काय असेल. लोकांनी गोंधळ केला, पण ती निर्दोष निघाली. आयुष्यात अडचणी येतातच, पण तिने कमबॅक केला. आणि आता बिग बॉस मराठी 6 जानेवारी 2026 मध्ये तिची एंट्री झाली. रितेश देशमुख होस्ट आहेत. लोक म्हणाले, सिंगर आहे, 2 आठवड्यात बाहेर येणार. पण उलट झालं. ती घराची पहिली कॅप्टेन झाली. ती ओरडली नाही, तिने ड्रामा केला नाही. तेव्हा लोकांना समजलं, ही फक्त सिंगर नाही, ही मेंटली स्ट्रॉंग आहे. घरात गाणी शिकवते, शांत राहून नेतृत्व करते. व्हायरल मोमेंट्स. पॉवर की ड्रामामध्ये प्रभू शेळकेने तिची की चोरली. प्राजक्ताने त्याला चोर म्हटलं. भांडण झालं. अक्षरशः कमजोर आणि चोरटा गेम आहे. आणि मेहंदी टास्कमध्ये तिचं गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग झालं. पुढे पॉवर की वादात तिने थेट स्टँड घेतला. अनुश्रीसोबत आर्ग्युमेंटमध्ये तिचं मी आता झुकणार नाही हा तिचा डायलॉग व्हायरल झाला. मी म्हणतो तिची स्ट्रॅटेजी स्मार्ट आहे. जसं ऑफिसमध्ये पॉलिटिक्स खेळतात, अगदी त्याप्रमाणे. नॉमिनेटेड झाली, पण 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत ती घरात आहे. यावरून तिचा गेम आणि लोकप्रियता दिसून येते. इंडियन आयडलमध्ये आपल्याला तिचा आवाज दिसला, पण बिग बॉसने तिचं संपूर्ण व्यक्तिमत्व दाखवलं. आणि खरं सांगायचं तर प्राजक्ता ही एक खूप स्मार्ट गेम खेळत आहे असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, ही होती प्राजक्ता शुक्रेची इन्स्पायरिंग स्टोरी. संघर्ष, टॅलेंट आणि धमाल. व्हिडिओ लाईक करा, कमेंटमध्ये सांगा प्राजक्ता शुक्रे बिग बॉस जिंकेल का नाही, आणि अशाच रिअल स्टोरीज पाहायच्या असतील तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.